पवार आपल्या सोबत आहेत, पण त्यांच्याकडनं जाणून घ्या। खरं तर दादा, तुम्ही जी संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे ती सुरू होण्याआधीच मोठा प्रतिसाद मिळतोय आणि कुठेतरी सरकारी जी धोरण आहे त्याला विरोध करण्यासाठी यात्रा दिसते आहे आणि त्यामुळेच तुमच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातोय असं वाटतंय का? दाबण्याचा हा प्रयत्न आहे? नाही, आज ज्या पद्धतीने सरकार काम करत आहे, खऱ्या अर्थाने युवांचे प्रश्न, शेतकऱ्याचे प्रश्न, कष्टकऱ्यांचे प्रश्न, असंघटित क्षेत्रातले प्रश्न जे सोडवायला पाहिजे त्या बाबतीत सरकार काही करत नाही। आज जे काय आपण बघतोय त्याच्यामध्ये खालच्या पातळीवरचं राजकारण बघत आहोत, एकामेकांवर कुरघुड्या केल्या जातात, पण सामान्य लोकांचे प्रश्न काय सोडवले जात नाहीत। मग आम्हा सर्वांना युवकांना असं वाटलं की मुद्द्यावर बोललं पाहिजे, अडचणी लोकांच्या सोडवल्या पाहिजे आणि खास करून युवा वर्गाच्या, म्हणून ही संघर्ष यात्रा आपण काढत आहोत। याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद हा मुलांकडनं मुलींकडनं आम्हा सर्वांना मिळतोय। 25 तारखेला तुळापूर पासून ही यात्रा सुरू होईल। 42 ते 45 दिवस चालेल, 800 किलोमीटर आम्ही करू। पण 24 तारखेला सकाळी 8:30 वाजता लाल किल्ल्याजवळ आम्ही एकत्रित येऊन तिथून आम्ही चालत जाणार आहोत टिळक स्मारकला आणि साहेब 10 वाजता आम्हाला टिळक स्मारकला संबोधित करतील। त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की 24 तारखेला तुम्ही जर पुण्यात असाल तर लाल महालाला पशी 10:30 वाजता आपण 8:30 वाजता नक्की या। प्रश्न आहेतच, परंतु आपला पक्षही एका संघर्षातून जातो आहे, त्याच्यासाठी उभं राहणं सुद्धा गरजेचं आहे। एकंदरीत जर बघितलं तर आता विधानसभा अध्यक्षांचं जे काय वक्तव्य आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय? पक्षासाठी संघर्ष करणं ही गरज वाटते? नाही, एकतर विचारासाठी संघर्ष जास्त महत्वाचा आहे आणि तो आम्ही सर्वजण करत आहोत। ठीक आहे, इलेक्शन कमिशनचा वापर करून पक्ष काढण्याचा प्रयत्न सुद्धा भाजपकडनं केला जाईल, पण तो लोकसभेपुरता असेल। त्यानंतर आम्ही कोर्टात जाऊन आम्ही तिथं जिंकू सुद्धा, पण सिंबल म्हणजे चिन्ह असलं काय नसलं काय, लोक साहेबांना ओळखतात, साहेबांनी केलेलं कार्य ओळखतात, त्यामुळे आम्ही कुठेही घाबरत नाही। आणि राहिला प्रश्न अध्यक्षांचा विषय, खरं तर महाराष्ट्राचे जे काही विधानसभेचे अध्यक्ष पूर्वीचे होते ते नेहमी स्वतः निर्णय घेत होते, पण आत्ताच्या अध्यक्षांना दिल्लीला जाऊन निर्णय घ्यावा लागतो, चर्चा करावी लागते आणि मग इथे येऊन ते निर्णय घेतात। ही जी नवीन प्रथा आहे ती महाराष्ट्राला शोभणारी नाही, महाराष्ट्राला राजकीय परंपरेला शोभणारी नाही, त्यामुळे या बाबतीत सगळ्यांनीच विचार करण्याची जरूरत आहे। खरं तर तुम्ही तरुणांचे प्रश्न घेऊन पुढे जात आहेत, मात्र पडळकर जे आहेत ते सातत्याने टीका करतात। कालही त्यांनी टीका केली STD साहेब ताई आणि दादांच्या नादी लागू नका अशा पद्धतीची। एक आहे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात, त्याचा अर्थ लोक आता भाजपवर विश्वास ठेवत नाहीत, साहेबांवर तिथं विश्वास ठेवत आहेत। आणि राहिला प्रश्न, जेव्हा तुम्ही सत्तेत असतात तेव्हा तुम्हाला भाषणं करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह केले लागतात आणि मग आता सत्ता तुमची केंद्रात आहे, राज्यात आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। उगाच हवेत बोलून लोकांचा वेळ तुम्ही कशाला घालवताय? त्यामुळे 4 लोकांसमोर भाषण करून त्यांना काय प्रतिसाद मिळतो असं नाही। युवांना सुद्धा, धनगर समाजाच्या युवांना कळलेलं आहे की हा विषय जर सोडवायचा असेल तर त्याला एक योग्य पद्धतीनेच आपल्याला जावं लागेल आणि ठराविक जे नेते आहेत ते फक्त समाजाच्या नावावर राजकारण करतात, यांच्या पाठीमागे येऊन चालणार नाही। पाटलांसारखे ज्येष्ठ नेते सुद्धा तुमच्यावर टीका करू लागले। परिपक्व होणं गरजेचं आहे रोहित पवारांना, असा सल्ला? नाही, परिपक्व होण्यासाठी अनुभव लागतो हे नक्की खरं असलं तरी युवा वर्गाला तुम्ही जर सातत्याने हेच बोलत राहणार की तुमचं वय कमी म्हणून तुम्हाला काही गोष्टी कळत नाही, म्हणजे तुम्ही युवकांनाच डाऊट करता, युवकांवरच शंका घेतात, युवकांच्या क्षमतेवर शंका घेत आहात। तिथं जर आपण एखादं कॉमेंट केलं, एखादा मुद्दा मांडला, अभ्यास करून मांडला, तर युवकांनी मांडला म्हणून त्याचं वय कमी आणि तुम्ही मांडला म्हणजे तुमचा अनुभव जास्त, अशा पद्धतीने तुम्ही युवकांना जर कमी समजत असाल हे योग्य नाही। तुम्हाला जे काय बोलायचं तुम्ही बोला, आम्हाला जे काय उत्तर द्यायचं ते आम्ही देऊ। शेवटचे 2 प्रश्न। काल ताईंनी स्पष्ट केलेलं आहे की आता मी पुण्याच्या सगळ्या कामामध्ये लक्ष घालणार आहे। या आधी जे आहे ती इतर 2 नेते लक्ष घालत होते, तुम्ही सुद्धा पिंपरी चिंचवडच्या सगळ्या या इथल्या कारभारावर लक्ष ठेवणार आहात का? एकंदरीत काय रणनीती आहे? आता लक्ष घालण्याची गरज का पडली? ताई तर महाराष्ट्रावर लक्ष ठेवून असतीलच, पुणे जिल्ह्यावर खास लक्ष ठेवतील आणि जिथं कुठं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मदत लागेल मी ताईंना नक्कीच मदत करण्यासाठी तिथं असणार आहे। नाना पटोलेनं स्पष्ट सांगितलेलं आहे की अजित पवारांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांनी पदावरनं दूर राहावं। मीरा बोरवणकर ह्या अत्यंत प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जातात, किमान त्यांनी केलेल्या सगळ्या खुलाशाची चौकशी व्हावी अशी तरी मागणी करतात। एक तर कालच मी याबाबतीत बोललेलो आहे, जर सरकारला वाटत असेल तर त्यांनी याच्यामध्ये खोलात जावं, पण महत्त्वाचं काय की अचानक हा मुद्दा आत्ताच का यायला पाहिजे आणि आत्ता तो आल्यानंतर एवढी चर्चा त्याच्यावर का व्हायला पाहिजे? मग कुठेतरी आता शंका अशी वाटायला लागली की लोकनेत्यांना ज्या पद्धतीने भाजप संपवतं तर दादांना सुद्धा हा विषय पुढे आणून, असे अनेक विषय पुढे आणून तिथं राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न केला जातोय असं मला तरी वाटतं।
कितीही विरोध झाला तरी आपण संघर्ष यात्रा करणार आहोत, पूर्ण करणार आहोत असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. सूरज करवेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.